ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आलाय। आर्थिकदृष्ट्या कमकुवत ब्राह्मण तरुणांना व्यावसायिक मदतीसाठी महामंडळ उभारलं जावं अशी मागणी होतीये। समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समितीने याच्या संदर्भातली मागणी केली आहे। ब्राह्मणांसाठीच्या महामंडळासाठी इतर मागास बहुजन कल्याण विभागानं परिपत्रक जारी केलंय। ओबीसी मंत्रालयामधून ब्राह्मण विद्यार्थ्यांना मदत करण्याच्या आदेशामुळे आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये 14 डिसेंबर 2023 ला नागपूरमध्ये एक बैठक झालेली होती। या बैठकीमध्ये आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आणि महामंडळाचा हा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या समोर सादर करण्याचा निर्णय सुद्धा झालेला होता। या सगळ्याविषयी बोलूयात। अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे संस्थापक आणि अध्यक्ष गोविंद कुलकर्णी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। कुलकर्णी सर, खरं तर ब्राह्मण समाजासाठी ही एक चांगली बातमी म्हटली जाते, कारण परशुराम आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्याचा एक प्रस्ताव ठेवण्यात आलाय आणि जे तरुण ब्राह्मण वर्गामधले आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत यांना एक प्रकारे मदत होणार आहे। नमस्कार। सकाळीच मी आपल्याशी बोललो होतो त्याप्रमाणे ही बाब सरकारने ब्राह्मण समाजातील जे गरीब मुलांच्या उद्योगामध्ये उभे करण्याच्या दृष्टिकोनातून आर्थिक विकास महामंडळाबद्दल ज्या विचार केलेला आहे त्यात स्तुत्य अशा निर्णय आहेत। त्या निर्णयाच्या अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ स्वागत करतो आहे आणि सरकारचं अभिनंदनच करतोय। ठीक आहे, या सगळ्याबद्दल आपल्यासोबत बोलण्यासाठी लक्ष्मण हाके सुद्धा जोडले गेलेले आहेत, ओबीसी नेते आहेत। लक्ष्मणजी, ओबीसी मंत्रालयाकडून हा एक प्रकारे प्रस्ताव येतोय, त्यामुळे या आदेशामुळे काहीसा वाद सुद्धा निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते। काही ठिकाणी विरोध सुद्धा होताना दिसतोय। खरं तर ब्राह्मण समाजाच्या तरुणांसाठी, नवयुवकांसाठी काही शासन काही निर्णय घेत असेल तर त्याला ओबीसी प्रवर्गाचा विरोध असण्याचं कोणतंही कारण नाही। इथं प्रत्येक वंचिताला न्याय मिळाला पाहिजे ही आमची पहिली भूमिका। पण दुसरी भूमिका अशी आहे की 9 मार्च 2017 रोजीच्या अधिसूचनेद्वारे महाराष्ट्रामधल्या ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी यांच्या सामाजिक न्यायाच्या किंवा सिव्हिलायझेशनच्या प्रक्रियेमध्ये त्यांना घेण्याच्या दृष्टिकोनातून ज्या काही योजना आहेत त्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी म्हणून बहुजन कल्याण खात्याची निर्मिती झालेली आहे। आणि मग आर्थिक दृष्ट्या ब्राह्मण समाजाच्या तरुणांना न्याय देणं हा हेतू आणि उद्देश वेगळा असू शकतो आणि त्याची काम करण्याची मेथोडॉलॉजी पूर्णतः वेगळी असू शकते। आणि बहुजन कल्याण खात्याच्या अंतर्गत ज्या आश्रमशाळा चालतात, ज्या ऊसतोड मजुरांच्या मुलांच्या शाळा चालतात, ज्या शिष्यवृत्तीच्या योजना चालतात, तांडावस्ती सुधार योजना चालतात, धनगर समाजाच्या मुलांच्या स्कूलच्या योजना चालतात, हा हेतू आणि मेथोडॉलॉजी पूर्णतः वेगळी आहे। आणि बहुजन कल्याण खात्याचा हेतू हा सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून आहे। आणि मग असा हेतू आणि उद्देश वेगळा असल्यानंतर प्रशासनाच्या दृष्टिकोनातून आर्थिक दृष्ट्या ब्राह्मण कम्युनिटीच्या मुलांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचा काही एक चांगला हेतू असू शकतो, पण त्याचा स्वरूप आणि मेथोडॉलॉजी पूर्णतः वेगळी आहे ना। माझं म्हणणं असं आहे की एकतर बहुजन कल्याण खात्याला उन्हपुरं 1% बजेट सुद्धा 1% बजेट सुद्धा बहुजन कल्याण खात्याला महाराष्ट्राच्या टोटल बजेटच्या आर्थिक तरतुदीच्या टोटल बजेटच्या 1% उन्हपुरं 1% बजेट मिळतं आणि त्यामध्ये परत ब्राह्मण कम्युनिटीच्या योजनांचा समावेश करायचा आणि परत त्याच समाज कल्याणच्या अधिकाऱ्यांना तशा पद्धतीचं एक्झर्शन करायला लावायचं। मला वाटतं हे विरोधाभास असणाऱ्या या गोष्टी आहेत आणि यावरती शासकीय प्रशासकीय दृष्टिकोनातून पण अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात। प्रत्येक अडचणीचं आपण विश्लेषण करू शकतो यावरती। ठीक आहे लक्ष्मणजी, तुमचा मुद्दा लक्षात आला। गोविंदजी, ज्या पद्धतीने लक्ष्मण हाके म्हणतात की जर अशा पद्धतीचं महामंडळ होणार असेल आणि जर तरुणांना मदत केली जाणार असेल तर याचं स्वागत आहे, मात्र बहुजन कल्याणाच्या माध्यमातून जर होणार असेल तर निधी नेमका कसा वितरित करायचा याबद्दलच्या काही अडचणी आहेत। सरकार ज्या वेळेला ब्राह्मण समाजाला याच्यामध्ये समाविष्ट करतील त्यावेळेला त्याच्याकरता बजेट वाढवून देतील आणि या पद्धतीच्या पूर्वी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी याच्याकरता आश्वासन दिलेलं आहे। आणि आता 2 शक्ती एकत्र आले, ब्राह्मण आणि ओबीसी वर्गाचे एकत्रपणे मागणी करेल त्यावेळेला निश्चितच त्याला निधी वाढवून मिळतील, त्याचीही काही प्रमाणात ओबीसी बांधवांना सुद्धा त्याचे बेनिफिट मिळू शकतोय। बरं लक्ष्मण हाकेजी, तुम्हाला वाटतं का हा पर्याय घेतला जाऊ शकतो सरकारकडून?
एकतर ओबीसी विजयंती एसबीसी प्रवर्गावरती आजपर्यंत अन्याय इथल्या व्यवस्थेनं केलेला आहे. हजारो वर्षाचं सोडून द्या, पण देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत आपण अमृतकाल साजरा करतोय. आणि अमृतकाल साजरा करत असताना अर्ध्या लोकसंख्येला तुम्ही 1% बजेटरी तरतूद देत नाही, हे एका बाजूला मान्य करताय आणि आमचा तुमच्यात समावेश झाल्यानं आम्ही बजेटरी तरतूद आणू अशा पद्धतीचं बोलताय. म्हणजे जखमेवरती परत मीठ चोळताय. या भावना तीव्र आहेत. आम्हाला न कळणे इतपत ओबीसीचे नेते किंवा ओबीसीचा कार्यकर्ते खुले वाटतात का काय तुम्हाला? आर्थिक नियोजन हजारो लाखो करोडचे होतात, पण सामाजिक न्यायाच्या योजनांसाठी पुन्हा 1% तुम्ही बजेटरी तरतूद करू शकत नाही. आणि पुन्हा त्यामध्ये ब्राह्मण समाजाच्या त्यांना करा ना वेगळं सेपरेट. त्यांना न्याय मिळाला पाहिजे, त्यांना द्या न्याय, त्यांना अजून तरतुदी करा, वेगळ्या तरतुदी करा. पण एक्झर्शन टोटल डिफरंट आहे ना. अहो, या बहुजन कल्याण खात्यामधल्या विजयंतीच्या तांडा वस्ती किंवा बेरड बेडर वस्ती किंवा धनगर वस्ती किंवा बंजारा लमाण वस्ती आणि ब्राह्मण कम्युनिटीचा एका सिव्हिल म्हणजे एका नागरिकांमध्ये राहणारा ब्राह्मण समाज किंवा ग्रामीण भागामध्ये राहणारा ब्राह्मण समाज, हे डिफरंट सेक्टर आहेत ना. काय हे कोण या सरकारला सल्ला देतं आणि कोण हे सल्लागार आहेत? मला यांची कीव करावीशी वाटते यांच्या बुद्धीची. वेगळं करा ना एक्झर्शन. तुम्हाला कुणी अडवले का? अरे, कामाचं स्वरूप वेगळं आहे, हेतू वेगळा आहे, उद्देश वेगळे आहेत. बरं, ठीक आहे लक्ष्मणजी, तुमची प्रतिक्रिया आणि तुमची भूमिका लक्षात आली. आपण अगदी या सगळ्या संदर्भात तुमच्या भूमिकेच्या नंतर आता गोविंद कुलकर्णी यांची प्रतिक्रिया घेऊयात. गोविंदजी. हा, लक्ष्मणजींची ज्या प्रतिक्रिया आहेत ते बहुधा साहजिक असेल, पण ओबीसी बांधवावर कुठल्याही प्रकारच्या अन्याय होणार नाही. या प्रकारच्या आपण दोघंही ओबीसी मधले लीडर्स आणि ब्राह्मण समाजातले लीडर्स एकत्रपणे बसून आपण सरकारकडे पुन्हा मागणी करूया ना. 1% जर बजेट असेल त्याला वाढवून आपण 5% पर्यंत 6% पर्यंत बजेट मागणी करण्याकरता तुम्हाला ब्राह्मण समाजाची सुद्धा साथ मिळेल, ताकद मिळेल. मात्र गोविंदजी, सातत्याने जसं लक्ष्मण हाके म्हणतायत की वारंवार इतकी वर्षानुवर्ष केवळ मागणी केली जाते, एकूणच जेवढं बजेट आहे त्याच्या 1% बजेट सुद्धा मिळत नाहीये. नाही, आता जेव्हा संख्या वाढल्या जातो आहे, समाजाच्या अधिक संख्या त्याच्यामध्ये समाविष्ट होतोय, त्यावेळेला नॅचरली सरकार वाढवून देतील याच्यामध्ये. बरं, ठीक आहे. अगदी शेवटची 30 सेकंद लक्ष्मणजी, तुमचा मुद्दा पूर्ण करा. हे बघा महाराष्ट्रामध्ये 50 ते 60% दरम्यान ओबीसी विजयंती एसबीसी आणि मुस्लिम समाजातल्या ओबीसीचा क्वांटम आहे. आणि या क्वांटमला अर्ध्याहून जास्त लोकसंख्या असणाऱ्या क्वांटमला महाराष्ट्राच्या टोटल बजेटच्या 1% तरतूद नसावी. ठीक आहे. फुले शाहू आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात हे सेम आहे. म्हणजे निषेध करावा तेवढा कमी आहे आजपर्यंतच्या प्रत्येक शासनाचा. आणि त्यामुळे परत अजून काहीतरी या बहुजन कल्याण खात्याच्या अंतर्गत काम करायला लावणं म्हणजे जखमेवरती मीठ चोळण्यासारखं आहे. ठीक आहे लक्ष्मणजी, तुमची भूमिका शासनापर्यंत पोहोचेल या बातमीच्या माध्यमातून आणि या सगळ्याबद्दल लवकरात लवकर तोडगा निघेल, अधिकाधिक निधी मिळेल अशी अपेक्षा करूयात. धन्यवाद, तुम्ही दोघांनी सुद्धा वेळ दिलात आणि सविस्तरपणे बातचीत केलीत यासाठी.